झी 24 तास एक पाऊल पुढे। दुष्काळानं मराठवाड्यावरती काय वेळ आणली आहे याचं भयानक वास्तव आष्टी तालुक्यातल्या भोजेवाडीत गेल्यावर अनुभवायला मिळतंय। स्थलांतर होतंय असं आपण सातत्यानं ऐकतो, मात्र या गावात गेलं तर एक माणूस सुद्धा शोधून सापडत नाहीये। इतकी भीषण परिस्थिती दुष्काळानं आणली आहे। आष्टी तालुक्यात डोंगर माथ्यावर असलेली ही भोजेवाडी दुष्काळात हे गाव पूर्ण भयान आहे। गावात शिरलं तर कोणीच दिसत नाही। संपूर्ण रस्त्यावर आहे केवळ शुकशुकाट। घराची दारं बंद आहेत, कुठे कुलूपही। आष्टी तालुक्यातलं भोजेवाडी नावाचं हे गाव। या गावाची लोकसंख्या आहे 700, पण यातली 500 जण आज स्थलांतरित झालेत आणि गावामध्ये उरली आहेत ती फक्त म्हातारी कोतारी माणसं आणि शाळेत जाणारी मुलं। दुष्काळानं ही गावाची भयान अवस्था केली। 700 लोकसंख्या असलेल्या या गावातून सुमारे 500 ते 600 जणांनी स्थलांतर केलंय। गावात एकही तरुण दिसत नाहीये। उरली आहेत ती फक्त म्हातारी माणसं आणि शाळेत जाणारी पोरं। घरटी 2 ते 3 माणसं स्थलांतरित झाली आहेत। हाताला कामच राहिलेलं नाही आणि ऊस तोडणीला जाणं शक्य नसल्यानं गावात उरलेल्या म्हाताऱ्या माणसांसमोर आलेला दिवस कसा घालवायचा असा प्रश्न आहे। चावडी समोर बसून एकमेकांशी गप्पा मारून किती दिवस सोडत जगायचे असा प्रश्न त्यांच्या समोर आहे। गावात काय म्हातारे माणसं राहिले फक्त राहिले आणि पोरं सोरं बारकाली। गावात आता काही राहिलं नाही। पाण्याची फार फार टंचाई झाली, पाणीच नाही। म्हातारे राहिले, म्हातारे गाडगं घ्यायचं तर म्हाताऱ्याला ते गाडगं फुटतंय। शाळेत असलेल्या प्राथमिक शाळेचे शिक्षक यावर्षी परिस्थिती अधिक भीषण असल्याचं सांगतात। कारखान्यावरची कामं संपली असली तरी इथला तरुण या गावाकडे परतणार नाही अशी परिस्थिती असल्याचं ते सांगतायत। सतत स्थलांतर हे दुष्काळानं या गावातल्या तरुणांच्या पाचवीला पुजलंय। या ठिकाणी पाणी आणि काम ह्या दोन्ही गोष्टींचा तुटवडा असल्यामुळं आणि पर्याय नसल्यामुळं तरुण वर्ग या ठिकाणाहून स्थलांतरित झालेला आहे। कधी काळी या गावात गर्दी होती आणि तरुण तरुणींचा उत्साह देखील। 2 वर्ष पाऊसच झाला नसल्यानं या गावावर ही वेळ आणली आहे। गावातलं चैतन्यच हरपून गेलंय। गावात उरली आहे ती एक फक्त जीवघेणी स्मशान शांतता। झी 24 ताससाठी व्हिडिओ जर्नलिस्ट सुमेश भालेरावसह संदीप साखरे, बीड। झी 24 तास एक पाऊल पुढे।